नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमची जर्मनी टूर जी झालेली होती यावर्षी 2024 मध्ये त्याचे सगळे इंग्लिश व्हिडिओज ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. परंतु मला आमच्या बऱ्याच मित्रांनी सांगितले की आम्हाला जर का मराठीमध्ये व्हिडिओ मिळाले तर बरं होईल, म्हणून मी एक प्रयत्नासाठी व्हिडिओ पहिला जो होता तो मराठीमध्ये केला होता, तो अपलोड करून झालेला आहे. आता मी पुढचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे जे इंग्लिश मधले व्हिडिओ आहेत ते कन्वर्ट करून मराठीमधनं अपलोड करतोय, तरी कृपया ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता. बरं, आता मी तारखेप्रमाणे जातो. 12 मे, 13 मे आणि 14 मे असे 3 दिवस 2024 मधले आम्ही स्टुटगार्ट म्हणून जे मोठं गाव आहे जर्मनी मधलं, त्या गावामध्ये आम्ही राहायला जाणार होतो. आमचं कसं झालं, फ्रँकफर्टमध्ये आम्ही असताना आम्ही एक क्रूज, म्हणजे आदल्या दिवशी ती सगळी क्रूज बीज झाल्यानंतर सकाळी आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो. तिथं आम्ही RE55 म्हणून रिजनल एक्सप्रेस पकडली आणि वुर्झबर्गला गेलो. वुर्झबर्गला गेल्यानंतर तिथून RB8 पकडून आम्ही दुपारपर्यंत स्टुटगार्टला पोहोचलो. स्टुटगार्टमधलं आमचं जे हॉटेल होतं ते थोडंसं लांब होतं. त्या TV टॉवर पासून थोडं पुढे जायचं होतं. दोनदा बदलून जायला लागणार होतं, पण व्यवस्था होती, तिकीटं काढायची नव्हती, त्यामुळे आम्ही गेलो. मग तिथं पोचेपर्यंत आम्हाला साधारण 1 वाजला होता, 1-1:30 वाजला होता. मग आम्ही तिथल्या त्या इन्चार्जला विचारलं की आम्ही आता जाऊन गावात काय काय बघून येऊ शकतो. तर त्यानं सांगितलं की रविवारचा बाजार आहे, त्यामुळे रविवारच्या बाजारामध्ये जे काही तुम्हाला बघायला मिळेल ते बघून घ्या, आणि पॅलेसेस वगैरे जे काही आज उघडं फार नसेल परंतु बाहेर नका विना पण तुम्हाला 100% बघता येईल. मग आम्ही जरा थोडासा नाश्ता केला, तिथून बाहेर पडलो, आणि बाहेर पडल्यानंतर डायरेक्टली जे आम्ही आलो ते सिटी सेंटरमध्ये आलो. आता येताना आम्ही काय केलं की आम्ही शेवटच्या स्टॉपला न उतरता मार्केटमधल्या स्टॉपलाच उतरलो, त्यामुळे आमचं तेवढं चालणं वाचलं. आता रविवारचा बाजार असल्यामुळं त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल्स लागलेले होते, खाण्याचे असतील किंवा त्यांचं लोकल फर्निचर असेल किंवा त्याचं लोकल आईस्क्रीम्स असतील, फ्रुट्स असतील, असं सगळं होतं. आता हे जे गाव आहे हे वर्ल्ड वॉर 2 म्हणजे विश्वयुद्ध 2 नंतर पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेलं होतं, म्हणजे सगळं संपलं होतं. हे सगळं परत बांधलेलं आहे, म्हणजे 1945 नंतर बांधलेलं गाव आहे. आता याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला सांगत जातो, त्याचे फोटो तुम्हाला हळूहळू मागं दिसतीलच. ते जुनं कॅसल आहे, लॉर्ड्स म्युझियम आहे, नंतर रोसेटिन पॅलेस आहे, नंतर नॅचरल हिस्ट्री म्युझियम, गॉथिक लिओनो हर्च करची आहे, स्टिफ करची आहे, रोमिनिस्क्यू बॅसिलिका आहे, नंतर सॉलिट्यूड पॅलेस आहे, सोल्स प्लाझ आहे, नंतर स्कॉल्स गार्डन आहे, नंतर हॉननहेम पॅलेस आहे, नंतर सगळ्यात सुंदर स्ट्रीट, तिथली सगळ्यात मोठी स्ट्रीट किंग स्ट्रास म्हणून आहे, ती आहे. तो एक स्ट्रीट मोठा स्ट्रीट आहे. नंतर स्टिफ करची आहे. नंतर तिथं जुना राजवाडा पण आहे, पण जुना राजवाड्याच्या शेजारी आता त्यांनी अतिशय मोठा नवीन राजवाडा बांधलाय, त्याला न्यू कॅसल असं म्हणतात. आता तिथं सगळी सरकारी ऑफिसेस आहेत, म्हणजे स्टुटगार्ट एरियाचं जे सगळं कामकाज आहे ते त्या ऑफिसमधून चालतं. नंतर तिथं अल्ट केन्झली आहे, नंतर स्कॉलर पाथ स्क्वेअर आहे, नंतर किंग विलियम पॅलेस आहे, नंतर तिथं आतल्या बाजूला आणखीन एक राजाचा वेगळा राजवाडा आहे, तो आम्हाला त्या दिवशी बघता आला नाही. नंतर नॅशनल थिएटर, खूप सुंदर थिएटर आहे. त्या थिएटरच्या बाहेरच्या बाजूचे काही फोटोज, म्हणजे पुतळ्यांचे म्हणा किंवा फुलांचे, असे काही फोटो मी टाकलेले आहेत. नंतर उडसमगड्स कॅरेज आहे, नंतर लुडविगबर्ग कॅथलिक लायब्ररी आहे, नंतर फ्रेडरिक बिल्डिंग आहे, वेसेनहॉफ इस्टेट, नंतर टाउन हॉल आणि टेलिव्हिजन टॉवर, असं हे सगळं तुम्हाला त्या एरियामध्ये आहे. टेलिव्हिजन टॉवर आमच्या रस्त्यावर असल्यामुळे आम्ही ते शेवटच्या दिवशी बघायचं ठरवलं होतं. नंतर स्टुटगार्ट लिडन्सहॉफ कॉन्सर्ट, हे सगळे जे संध्याकाळी बघायच्या गोष्टी आहेत त्या आम्ही सगळ्या संध्याकाळी बघत होतो. आम्ही आयडिया काय केली, पहिल्या दिवशी सगळं बघून घेतलं संध्याकाळी साधारण 8 वाजेपर्यंत. सगळं बंद असल्यामुळे आणि ते स्टॉल्सही रविवारचे गेल्यामुळे आम्हाला मॅकडोनल्ड मधनं काहीतरी घेऊन खाऊन आम्हाला त्या दिवशी आमच्या रूमवर जायला लागलं. दुसऱ्या दिवशी आमचं ट्रायबर्गची टूर होती, ती आम्ही करून परत आलो, आणि परत हॉटेलवर जायच्या आधी आम्ही संध्याकाळी परत ह्यातले जे उरलेले भाग होते ते आम्ही सगळे बघून घेतले. म्हणजे 2 दिवशी संध्याकाळी आम्ही सिटी सेंटर पूर्णपणे बघून घेतल्यानंतर त्याच्यात पुढच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी 14 तारखेला आम्ही स्टुटगार्ट पास घेणार होतो. त्यामुळे आम्ही हॉटेलमधनं बाहेर पडलो आणि तिथल्या ज्या ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेसच्या टायमिंगमध्ये पोहोचलो. गेल्यानंतर आम्ही स्टुटगार्ट पास घेतला. आता स्टुटगार्ट पास जो असतो तो 2 पद्धतीचा असतो, म्युझियम पास असतो आणि म्युझियम आणि ट्रान्सपोर्ट इन्क्लुझिव्ह असतो.
आमचं कसं झालं होतं, आम्हाला ट्रान्सपोर्टचं काही जरूरच नव्हती, कारण तो आमच्याकडे पास होता. म्हणून आम्ही तो पास घेतला आणि तो एक दिवसाचा स्टुटगार्ट पास, म्युझियम पास घेऊन आम्ही बाहेर पडलो. आता तिथून पहिलं काय बघायचं, तर सगळ्यात लांबचं ठिकाण आधी बघायचं ठरलं आणि ते म्हणजे लुडविगबर्ग पॅलेस. मग लुडविगबर्ग पॅलेस जायचं असेल तर कसं जायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आम्ही सगळी चौकशी केली, मॅपिंग बघितलं आणि ट्रेन पकडून आम्ही लुडविगबर्ग पॅलेसला गेलो. आता लुडविगबर्ग गावात उतरल्यानंतर बाहेर पडून तिथून परत एक ट्रान्सपोर्ट म्हणजे बस पकडून आम्ही लुडविगबर्ग पॅलेसच्या दारात गेलो. आता त्याला 2 दार आहेत. आम्ही जे पहिलं गेलो ज्या दारामध्ये, तिथून खूप सुंदर बाग होती आतमध्ये. पण मग आम्हाला त्या बागेत त्यांना जायला परवानगी देता आली नाही, कारण ते म्हणजे तुमच्या पासमध्ये बाग येत नाही, फक्त पॅलेस येतं. मग आम्ही बागेचा तिथनच काय तो फोटो काढता येईल तेवढा काढला, कारण त्याचा पुन्हा वेगळा पास घेऊन आम्हाला फिरायला लागला असतं आणि ती बाग खूप मोठी होती. मग तिथून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही मग ऍक्च्युअल पॅलेसमध्ये गेलो. त्या पॅलेसची अशी सिस्टीम आहे, तो वर्ल्ड वॉर 2 मध्ये सगळ्यात कमी डॅमेज झालेला पॅलेस आहे. म्हणजे त्याला जवळजवळ काहीच डॅमेज झालेलं नाही आहे. तो बोरिक्यू स्टाईल पॅलेस आहे, म्हणजे जुन्यातला आहे. बोरिक्यू कन्स्ट्रक्शन त्या भागातली प्रसिद्ध आहे, त्या टाईपचा तो पॅलेस आहे. मग यामध्ये काय काय आहे, तर आम्हाला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल आणि एक एक तासानं एक एक ग्रुप ते आत पाठवतात. मग जर्मन ग्रुप असतो आणि इंग्लिश ग्रुप असतो. ते नेमकं आम्ही गेलो होतो तो आमच्या टायमिंगला नेमका जर्मन ग्रुप होता, पण त्याने आम्हाला इंग्लिश गाईड कानामध्ये लावायचं जे असतं ते दिलं आणि ते केल्यानंतर मग आम्ही त्याप्रमाणे चालायला सुरुवात केली. मग हेच आम्ही चालत असताना आत गेलो. त्याच्यानंतर त्यांनी काय 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 ठिकाणी आम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या. त्या पॅलेसमध्ये म्युझियम आहे, सिरेमिक म्युझियम आहे, नंतर फॅशनचं आहे, आतमध्ये चर्च आहे, एक हॉल आहे. ही जी म्युझियम्स आहे ते सगळ्यांच्यासाठी आहेत. फक्त अडचण काय आहे की तुमचा ग्रुप जेव्हा आत जातो तेव्हा ते दरवाजा उघडतात आणि आत घेतात. आत गेल्यानंतर तुम्हाला परत तो लॉक करतो आणि एक बाजू त्याची पूर्ण दाखवून तुम्ही बाहेर येता. हे जे मी आता तुम्हाला सांगितलं ते जी बाजू आम्हाला त्यांनी दाखवली, म्हणजे थोडक्यात पश्चिमेकडची बाजू दाखवली, ती सगळी बाजू बघितली आणि आम्ही बाहेर आलो. आता हे आम्ही सकाळी 10 वाजता पास घेतला होता हातामध्ये आणि आता ऑलरेडी 12 वाजले होते. आता त्या पासमध्ये जे काही बाकीचं इन्क्लुडेड आहे ते सगळं करण्यासाठी आम्ही तिथून बाहेर पडलो. परत आलेल्या असताना परत आलो आणि सिटी सेंटरला आलो, लोकल ट्रॅम सगळं पकडून. सिटी सेंटरला आल्यानंतर तिथून दुसरी आम्ही गाडी पकडली, म्हणजे ट्रेन पकडली आणि मग जे आम्ही बघायला गेलो ते एक सुंदर भाग आहे. ते म्हणजे 16,500 स्क्वेअर मीटरचं BMW म्युझियम. हे जे BMW म्युझियम आहे ते डबल हेलिक्स स्ट्रक्चरमध्ये आहे. हे 2006 साली ओपन झालं. यामध्ये जवळजवळ 1200 मॉडेल्स आहेत. तर आणि महायुद्धातले प्रसंग, मग प्रगती कशी झाली वगैरे हे सगळं त्यांनी भिंतीवरनं दाखवलेलं आहे. हे डिटेलमध्ये बघायला तास ते सव्वा तास लागतो. त्याप्रमाणे आम्हाला जवळजवळ 1:30 वाजला. आम्ही हे सगळं बघून बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर मग काय झालं की आम्हाला तिथून पुढे जायचं होतं, एका मोठ्या बागेमध्ये जायचं होतं. त्या बागेमध्ये जाण्यासाठी म्हणून आम्ही चालत जायला लागलो. मग आम्ही एक बस केली. ती बस केल्यानंतर त्या बसवाल्यानं आम्हाला एका ब्रिजच्या जवळ सोडलं आणि तो म्हणला की आता क्रॉस केलं की तुम्हाला बाग लागेल. मग त्याप्रमाणे आम्ही ब्रिज क्रॉस केला. ब्रिज क्रॉस केला आणि तिथं आम्हाला एक सोना दिसली, रॉस लॉझी म्हणून सोना. आता ही तिकडं सोना कल्चर एक फार वेगळं कल्चर आहे, म्हणजे बाथिंग कल्चर म्हणतो आपण त्याला, आंघोळीच्या ठिकाणं असं त्याला म्हणतात. तर तिथं काय झालेलं असतं की तिथलं नॅचरली येणारं गरम पाणी ते प्रॉपर टेम्परेचरला आणतात आणि त्याचे स्विमिंग पूल्स तयार करतात आणि त्या स्विमिंग पूल्समध्ये जाऊन तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. नशिबानं आमच्या गरम पाण्याचा जो काही हा आंघोळीचा मजा आहे तो घेण्याचा पास आमच्या याच्यात इन्क्लुडेड होता. त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं की आम्ही हे करू शकतो का, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, काही अडचण नाहीये. मग आमची तयारी एवढीच होती की आमच्याबरोबर आमचे स्विमिंग कॉस्ट्युम्स बरोबर होते, त्यामुळे आम्ही आत जाऊ शकलो. आणि मग ते सगळं करून गेल्यानंतर आम्ही आत गेलो. 1 ते 2 तास आम्हाला ती एन्जॉयमेंट होती. 9 ते 12 पूल्स आहेत. आउटडोअरचे पूल्स खूप थंड होते त्यामुळे आम्ही त्यात गेलो नाही, पण आतले पूल्स जे आहेत ते आम्ही सगळे कव्हर केले. तिथं एक आणखीन एरिया असतो जिथं आम्हाला जायला परवानगी नव्हती, पण तिकडं ते म्हणजे तो एक वेगळ्या प्रकारचा सोना असतो, त्यात आम्ही काही जाऊ शकलो नाही कारण आमच्या पासमध्ये ते इन्क्लूड नव्हतं. हे 2 तास झाल्यानंतर खरोखर प्रवासाचं जे सगळं 2-4 दिवस हेवी प्रवास झाला होता ते सगळं रिलॅक्स झालं. रिलॅक्स होऊन तिथून बाहेर पडलो आम्ही आणि मग तिथून आम्ही विलिहेमा गार्डनला गेलो, चालतच गेलो. विलिहेमा गार्डन किती मोठी आहे, तर तिच्यामध्ये 11,000 प्राणी आहेत.
12,000 प्रकारच्या आणि 850 प्रकारच्या झाडाच्या, फुलाच्या आणि बाकीच्या प्रजाती आहेत. खूप मोठी बाग आहे. आम्हाला भरपूर प्राणी बघायला मिळाले. कदाचित तुम्हाला ते प्राणी आता फोटोजमध्ये बघायला मिळतील. मग तिथून आम्ही परत बाहेर पडलो. तिथून लोकल पकडली आणि टीव्ही टॉवरला आलो. टीव्ही टॉवरला आल्यानंतर आमच्याकडे टीव्ही टॉवरचा पास होता. संध्याकाळचे 8:30 वाजलेले होते. त्यामुळे आम्ही टीव्ही टॉवरला वरती गेलो. गाव सुंदर दिसतंय. सगळं गाव बघितलं. गाव बघून खाली आलो. सॉरी, टीव्ही टॉवर मधून खाली आलो. चालत आमच्या स्टॉपला गेलो आणि स्टॉपवरून आम्ही परत आमच्या हॉटेलवर आलो. आता हा झाला आमचा त्या दिवशीचा स्टुटगार्ट मधला डे पासचा प्रवास. आधी 2 दिवस आम्ही गाव बघितलं होतं. असं मिळून आमचं स्टुटगार्टचं जे व्हिजिट आहे ते या सगळ्या प्रकरणात आमचं संपलं. धन्यवाद. आपण ऐकत असल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे आम्ही आणखीनही तुम्हाला व्हिडिओज देऊ शकू. थँक्यू.